श्री दुर्गा जगदंबा कुलस्वामिनी तुळजा भवानी रेणुका दिव्यै नमः। कर्पूर निरांजन धूपं दीपं प्रतिगृह्यताम् कि नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढ़े कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायणः सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मतां सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे कितापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कियतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनतनयसङ्कटहरण मङ्गलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। कथा कौन सी भी हो थोड़ा सा संस्कृत चिंतन आवश्यक होता है। कल महिषासुर मर्दिनी स्तोत्र की कुछ पंक्तियां गाई थी ऐगिरी नंदिनी। आज 8 श्लोकों वाला श्री भवानी अष्टक है। आप सभी ध्यान करेंगे क्योंकि ये संस्कृत है, जिनको आता है वो साथ में गाइए। अतः श्री भवान्याष्टकं प्रारभ्यते न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न भृत्यो न पुत्री न भरता न छाया न विद्या न वृत्तिर्ममेव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। भवाब्धाव पारे महादुःख भीरु प्रपात प्रकामी प्रबलोभिप्रमत्त कुसंसार पाश बद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। ताली सेवा देते हुए सभी भक्त लोग सभी माता बहनें रेणुका माता की जय हो, कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की।
न जानामि दानं न जानामि ध्यानं न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातः गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। श्री राधे। कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदासः कुलाचारहीनः कदाचारलीनः कुदृष्टि कुवाक्य प्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। ब्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निधीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं। अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः विपत्तो प्रविष्टः प्रनिष्टः सदा गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। न तातो न माता न बन्धुर्न भ्राता न पुत्रो न भृत्यो न पुतली न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममे गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि। इति श्रीमद् जगद्गुरु आद्य शंकराचार्य कृत श्री भवान्याष्टकम संपूर्णम। आइए थोड़ा नाम संकीर्तन करते, ताली सेवा देते हुए। राधे तेरे चरणों की श्यामा तेरे चरणों की गर धूल जो
मिल जाए, सच कहता हूँ मैं, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की, राधे तेरे चरणों की। गर भूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। जरा ताली से बात देते हुए हरि बोल। राधे तेरे चरणों की। सुनता हूँ तेरी रहमत दिन रात बरसती है। सुनता हूँ तेरी रहमत है मेरे राधा रानी है गोविंद, दिन रात बरसती है। हे श्यामा। सुनता हूँ तेरी रहमत दिन रात बरसती है। सुनता हूँ तेरी रहमत दिन रात बरसती है। एक बूंद जो मिल जाए, एक बूंद जो मिल जाए, दिल की कली खिल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, श्यामा तेरे चरणों की। जय हो श्री राधे हरि बोल। गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मैं, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की। हरि बोल। यह मन बड़ा चंचल है, यह मन बड़ा चंचल है। कैसे तेरा भजन करूं, यह मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। हे राधा रानी। यह मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। यह मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। श्यामा तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ मैं, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की।
नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना। नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना। हे राधा रानी नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना। नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना। नजरों से जो गिर जाए मुश्किल ही संभल पाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, श्यामा तेरे चरणों कर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ मैं मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की। हरि बोल। श्यामा इस जीवन की बस एक तमन्ना है। श्यामा इस जीवन की बस एक तमन्ना है। ओ श्यामा इस जीवन की बस एक तमन्ना है। श्यामा इस जीवन की बस एक तमन्ना। क्या तुम सामने हो मेरे, हे राधे, हे मेरी रेणुका माता, तुम सामने हो मेरे और प्राण निकल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। श्यामा तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ मैं मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। जरा दोनों हाथ उठा करके जय राधे 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 जगदम 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 जय जगदम्ब 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 जय जगदम्ब। नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बस। श्री वृंदावन
बन को बास। भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक। इनके पद वंदन किए नाशक विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, कि जय जय श्री नवल किशोर। जय गोपिका चित चोर, प्रभु जय जय माखन चोर। पहले जय जयकार कर ले एक बार जरा, दोनों हाथ उठा करके बोलिए शेरा वाली की जय, जोता वाली की जय, मेहरा वाली की जय, खलिया वालाएं की जय, बलिया वाली की जय, साचे दरबार की जय, वैष्णो देवी माता की जय, दुर्गा मात की जय, अम्बे मात की जय, भवानी माता की जय, शेरों वाली की जय, रेणुका माता की जय, कुलस्वामिनी तुलजा भवानी माता की जय, देवी भागवत महापुराण की जय, बोधेश्वर महादेव की जय, दत्तात्रेय भगवान की जय, सदगुरुदेव भगवान की जय, माता पिता की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। कुंडली कवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगत गुरु तुकाराम महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदंबा कुलस्वामिनी आदिशक्ति तुलजा भवानी रेणुका माता शेरावाली माता का चरित्र देवी भागवत कथा शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में बोधेगांव तालुका सेवगांव जिला अहिल्यानगर महाराष्ट्र में समस्त ग्रामवासियों के द्वारा श्री रेणुका माता तरुण मित्र मंडल के द्वारा आयोजित की गई यह 9 दिवसीय श्रीमद् देवी भागवत कथा भक्ति अनुष्ठान पूर्व 5 दिनों से बोधेश्वर मंदिर में चल रही श्रीमद् देवी भागवत कथा और बह रही देवी भागवत कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों की धूलि के मकरंदों का रसस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद भक्तगण चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित है समस्त वेदधन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी लोग आमचे नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी, जय योगेश्वर, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, धन निरंकार जय हरिओम तत्सदिती। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। महिषासुराच्या नंतर बऱ्याच ताम्र, चिक्षूर, असिलोमा, बिडाल इत्यादी राक्षसांचा देवीनं संहार केला। भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हटलं की गोकुळ अष्टमी आणि राम प्रभूचा जन्म म्हणला की रामनवमी। तसं देवीच्या स्पष्ट जन्माची तिथी नाहीये, प्राकट्य जी देवी सप्तशृंगी वनी बनून आली ना, सगळ्या देवांच्या तेजापासून भगवान विष्णूच्या मुखातून निघालेलं तेज, ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेलं तेज, सगळ्या देवांच्या मुखातून निघालेलं तेज, तेजाचा झालेला दिव्य लोळ आणि त्याच्यापासून प्रकट झालेली 18 हातांना युक्त असलेली दिव्य मनोहर गोरा रंग सिंहावर बसलेली अशी देवी जी प्रकट झाली तिला आदिशक्ती म्हटलेलं आहे, प्रकृती म्हटलेलं आहे, पराशक्ती म्हटलेलं आहे, माया म्हटलेलं आहे, जगदंबिका म्हटलेलं आहे, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हटलेलं आहे। आणि तिच्यापासून जे पुढे देवी झाल्या मग त्यांच्या मात्र जन्मतिथी आहे की पार्वतीच्या जन्माची तिथी शिव महापुराणात सांगितली कोणती आहे, सतीच्या जन्माची तिथी सांगितली, लेकिन आदिशक्ति के जन्म का कोई विवरण नहीं मिलता। समझ रहे हो बात को? उसका कोई विवरण नहीं मिलता आदिशक्ति के जन्म का। आदिशक्तीच्या जन्माचं कोणतंच विवरण शास्त्रामध्ये नाही, जसं शंकराच्या जन्माचं विवरण नाही। शंकराने जे बाकीचे अवतार घेतले त्याचं विवरण आहे, पण शंकराच्या जन्माचं विवरण नहीं। वैसे ही नारायण जो है मेरे नारायण भगवान कृष्ण, उनके भी जन्म का विवरण नहीं मिलता। नारायण कृष्ण का जन्म का है 22 अवताराचे आहेत असं। आणखीन महिषासुरासारखे 2 राक्षस जे पाताळातून वरती आले, शुंभ निशुंभाची कथा पुढे देवी भागवतात सांगितली आहे। यथा शुंभो निशुंभश्च भ्रातरो बलवत्तरो
बभूवतुर महावरी अवध्यो पुरुषे किल बहुसेनाव्रतो शूरो देवाणां दुःखदो सदा कि दुराचारो मदोसितको बहुदानव संयुतो। महिषासूर एकटा होता। महिषासुरासारखेच दोन शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन सख्खे भाऊ महर्षी वेदव्यास जन्मेजय राजाला देवी भागवतामध्ये सांगतात। हस्तिनापुरामध्ये ही कथा चालू आहे। कुठे? हस्तिनापुरामध्ये जन्मेजयाला महर्षी वेदव्यास सांगतायत महिषासुरासारखे दोन राक्षस पाताळातून वरती आले आणि त्यांना हा भूलोक म्हणजे संपूर्ण भूखंड म्हणजेच मृत्यूलोक आवडला आणि इथून परत पाताळामध्ये जाण्याची चेष्टा त्यांनी केली नाही। ती इथेच थांबले। पण इथेच थांबायचं आहे आणि कोणी आपल्याला मारलं नाही पाहिजे या उद्देशानं त्यांनी महिषासुरासारखंच 10,000 वर्षे, किती? 10,000 वर्षे। फरक एवढा आहे फक्त महिषासुरानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या 10,000 वर्ष मेरू पर्वतावर केली। महिषासुराने कुठे केली? मेरू पर्वतावर। आणि हे जे दोघं जण आहेत, कोण? शुंभ आणि निशुंभ, दोघे सख्खे भाऊ आहेत। यांनी अन्न पाण्याचा त्याग केला। काय केलं? अन्न पाण्याचा त्याग केला। खाना पीना छोड़ दिया और खाना पीना छोड़कर ये दोनों भाई पुष्कर तीर्थ में आ गए, जहां पर दुनिया में एकलौता ब्रह्मा जी का मंदिर है। ब्रह्मदेवाचं एकमात्र मंदिर आहे पुष्कर तीर्थामध्ये। त्या पुष्कर तीर्थावर आले आणि 10,000 वर्ष अघोर तपश्चर्या केली। ब्रह्मदेव प्रसन्न झाले। यांनी ब्रह्मदेवाला अमृतवाचं वरदान मागितलं, परंतु ब्रह्मदेव म्हणाले मुझे भी मरना पडता है, दूसरा कुछ मागो। महिषासुरासारखं खुळसत बुद्धीनं आम्ही बाईच्या हाताने मरावं, आपला स्त्रीच्या हाताने मरावं असं वरदान यांनी मागितलं। पुढे कशाला विचारतात? शुंभ निशुंभ चांगल्या मुहूर्तावर शुंभ राजा झाला, निशुंभाला सेनापती केलं। दोन सख्खे भाऊ होते आणखीन चंडमुंड, ते यांना येऊन भेटले की महाराज जी हमको आपकी सेवा में रख लो, हमारी सेना भी आपकी और हम भी आपके ही। चंडमुंड येऊन भेटले आणि मग शुंभ निशुंभाने इंद्रावर आक्रमण केलं। इंद्राचं सिंहासन हिसकावून घेतलं। त्वष्टा ब्रह्म वरुण विष्णू परमात्मा शंकर सगळे हारले आणि सगळे देवता हिमालयावर गेले आणि हिमालयावर जाऊन माया बीजाचा जप करू लागले। मायाबीज, देवीचा मायाबीज मंत्राचा सगळे जण जप करू लागले। देवीनं महिषासूर मर्दिनी जेव्हा बनून आली होती देवी, तेव्हा सांगितलं होतं तुमच्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करा, तेव्हा तेव्हा तुम्ही माझी प्रतिज्ञा करा, मी तुमच्या समोर प्रकट होईल। शुंभ निशुंभानी देवांना त्रस्त केलं, त्राहिमाम करून सोडलं। म्हणून सगळ्या देवांनी पुनश्च एकदा जगदंबा देवीची आराधना केली। देवी प्रसन्नही झाली, पण देवीला वाटलं आता महिषासूर एकटा होता, आता हे शुंभ निशुंभ याच्यासोबत चंडमुंड आहे, बरेच राक्षस आहे। म्हणून देवीनं काय केलं? रात्रीची वेळ होती, सगळे देवता तिच्या बाजूला आहे। एका वनामध्ये देवी सिंहावर बसलेली आहे आणि देवीनं आपले डोळे बंद केले आणि देवीनं आपल्या इच्छाशक्तीनं, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, देवीनं रात्रीच्या वेळी सगळ्या देवाच्या विनंतीला मान देऊन स्वतः तर देवी आली, पण मला मदती करता राक्षसांचा संहार करण्याकरता आणखीन एक देवी पाहिजे, एक से दो भले, है ना। तर देवीनं आपल्या इच्छाशक्तीनं एक देवी निर्माण केली, तिला रात्री निर्माण केलं म्हणून तिचं नाव पडलं काल रात्री आणि तिचा रंग काळा होता म्हणून तिचं दुसरं नाव काली, कालिका माता। बोली कालिका माता की जय, काल रात्री मैया की जय। आणि तिचं तिसरं नाव सांगितलं कौशिकी, कारण ती कौशिकी गायन करत होती। सरस्वती देवी गायन करत होती। ती देवीला गायन खूप आवडतं। तुम्हाला येत असेल तर तुम्ही गायन करत जा, भलेही सूर लागो न लागो तुमचे, पण जरूर बिलकुल काय काय जे येत असेल ना ते सगळं म्हणून टाकलं पाहिजे देवाच्या मंदिरात जाऊन। बऱ्याच जणांनी गुरुमंत्र घेतले, गुरुमंत्र याच्यासाठी नाही घ्यायचं आहे की तुम्ही शिष्य मी गुरु, यथार्थ गुरुकडनं मंत्र प्राप्त झाला पाहिजे। यथार्थ, मी यथार्थ शब्दाचा प्रयोग याच्याकरता करतोय की बरेच जण मग जेव्हा कोणाला तरी घेऊन माझ्याकडे येतात
आणि मग म्हणतात महाराज आमचं असं झालंच नाही, संकल्पच झाला नाही, कानामध्ये इकडून 3 वेळेस दिला नाही, इकडून 3 वेळेस दिला नाही. त्यांना म्हटलं मी तुम्हाला कशा सांगू भैया, हमारा जो सब होता है वो नियम धर्म से विधि से होता है, भले ही आपको पसंद आए या न आए. और मैं किसी की टीका टिप्पणी नहीं करता, लेकिन सच कहूँ महाराष्ट्र में कितने लोगों को ज्ञान है भैया इस सब चीज़ों का. गुरु बनने का किसको हक है जानते हो? 6 गोष्टी ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याला गुरु बनण्याचा अधिकार आहे. जीभ ज्याच्या ताब्यात आहे, 1 ज्याची जीभ स्वतःच्या ताब्यात आहे, ज्याचे इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहे, ज्याची दृष्टी स्वतःच्या ताब्यात आहे, अशा 6 गोष्टी सांगितल्या त्याला विश्वाचा गुरु बनण्याचा अधिकार है. और मैं तो वृंदावन से आया हूँ, वारकरी हूँ. तो वारकरी संप्रदाय में भी गुरुवर किशन महाराज साखरे मेरे गुरुदेव है, पूज्य मुरारी बापू मेरे गुरुदेव है, विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी मेरे गुरुदेव है, जिन्होंने 101 भजन गाए. मैंने पीछे सुनाया था ना आपको. किनको किनको पता है ये नहीं पता है? गोस्वामी मृदुल कृष्ण जी मुझे पता है, आपको नहीं पता. वो तो विश्वविख्यात है, लेकिन आपको जिनकी कथाएं देखनी चाहिए संस्कार आस्था पर, आप उनकी नहीं देखते, ये मुझे अच्छी तरह पता है. ऐसे ऐसे भजन लिखे उन्होंने. आहा कन्हैया ले चल परली पार, ये भजन उन्होंने ही लिखा और उन्होंने ही गाया. परली म्हणजे परळी वैजनाथच्या पलीकडे घेऊन जा असा अर्थ नाही बरं का त्याचा. परळी म्हणजे नदीच्या अलीकडच्या तटाहून पलीकडच्या तटाला जाणे. कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार. हो जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे महारानी, जहाँ विराजे महारानी, अलबेली सरकार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार. गुण अवगुण सब तेरे अर्पण, गुण अवगुण सब तेरे अर्पण, पाप पुण्य सब तेरे अर्पण, पाप पुण्य सब तेरे अर्पण, बुद्धि सहित मन तेरे अर्पण, बुद्धि सहित मन तेरे अर्पण, ये जीवन भी तेरे अर्पण, ये जीवन भी तेरे अर्पण. मैं तो तेरे चरणों की दासी, मैं तेरे चरणों की दासी, मेरे प्राण आधार, सवरिया ले चल परली पार, सवरिया ले चल परली पार, समैया ले चल परली पार. तेरी आस लगा बैठी हूँ, तेरी आस लगा बैठी हूँ, लज्जाशील गवा बैठी हूँ, लज्जाशील गवा बैठी हूँ, मैं अपना आप लुटा बैठी हूँ, मैं अपना आप लुटा बैठी हूँ, आंखें खूब थका बैठी हूँ, आंखें खूब थका बैठी हूँ. सावरिया मैं तेरी रागिनी, सावरिया मैं तेरी रागिनी, तू मेरा मल्हार, सवरिया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार. हो जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे महारानी, जहाँ विराजे महारानी, अरे अलबेली सरकार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार,
कह रहा हूं, बऱ्याच जणाला आणखीन मी कथेत किती वेळ सांगितलं, मी बऱ्याच जणांच्या घरी जातोय, बरेच जण कोरडं कुंकू लावतात। याद से भी भूल से भी अपने पतिदेव को, अपने गुरुदेव को, अपने पुत्र को, अपने भाई को कभी भी सूखा रोली नहीं लगाना। सूखा रोली म्हणजे कोरडं कुंकू गलती से भी नहीं लगाना। वो है ना, तुम चंदन बनो मैं पानी बनूं, ये हमारे धर्मशास्त्रों में गाया ना। माथे पे मिलेंगे ओ मोहना, ओ मोहना, ओ सोहना, तेरे संग में रहेंगे ओ मोहना। हम क्यों इतनी शुद्धता में रहते हैं जानते हो? आपको लगता होगा बाबा को क्या कमी है, बहुत चकाचक कपड़ा पहनते हैं, हर कथा में अलग पहनते हैं। ऐसा नहीं होता है। ये कपड़ा पहन करके हम बाथरूम नहीं जाते हैं। ये शुद्धता का भाव हमारे वृंदावन के लोगों ने हमको दिया है। स्नान करके कथा में आते हैं और ये कपड़ा पहन करके बाथरूम नहीं जा सकते। ये सूखा चंदन लगा करके ये सब, मैं कोई अभिनेता नहीं हूँ कि बहुत अच्छा लगा रहा हूँ, दूसरे को नहीं जम रहा है, मुझे बहुत अच्छी तरह से जम रहा है, ये दिखावा नहीं है। ये सब आश्रमों के नियम धर्म है। भले ही महाराष्ट्र में लोगों ने कथा का मजाक बना दिया हो, कीर्तन का मजाक बना दिया हो, कोई भी महाराज बन रहा है, दो चार किताबें पढ़ ले कि बस महाराज बन रहा है, लेकिन आचरण कोई नहीं पाल रहा है उसका। कौन सेवा कर रहा है? सच पूछना भैया, भैया तुम महाराज हो तो तुम में प्रेम होना चाहिए, तुम में करुणा होना चाहिए ना। ये भजन ऐसे ही थोड़ी गाए गए हैं। कल जो महाराज आए कितना आनंद, हम उनके यहाँ पे गए तो उनकी वो सो रहे थे महाराज जी, त्यांच्याकडे आम्ही गेलो, महाराज झोपले होते। पुंडलिक भाऊनी आणि सत्यनारायण भाऊनी त्यांना उठवलं, ते उठले आणि खूप आमचा सन्मान केला त्यांनी, फलाहार दिया, माताजी से वार्तालाप की, मुझसे भी, और मन में कोई अभिमान नहीं पकड़ते हुए कथा सुनने के लिए आ गए। इसको कहते हैं महाराज। ये होता है बड़प्पन महाराज का। और ऐसे महाराज हो तो हम भी स्वागत करते भैया, हमने भी उनका आदरातिथ्य स्वागत सत्कार किया ना। गुरुमंत्र क्या है? सामुदायिक येऊन तुम्ही गुरुमंत्राची उपासना करू लागलेत कि जो कुछ हमारी साधना होती है, आपके जो भी गुरुदेव होंगे, यदि वो वास्तविक गुरु परंपरा वाले होंगे, आश्रम परंपरा वाले होंगे, और उन्होंने जो आपको गुरुमंत्र दिया है, उनका जो अनुष्ठान होगा, उस अनुष्ठान का फल आपको मिलता है ज़रूर। क्योंकि गुरु का जो मंत्र होता है वो गुरु के नाम से नहीं होता है, बस गुरु के मुख से होता है, लेकिन होता है भगवान का ही। लेकिन गुरु के मुख से जब तक नहीं लेते हैं, मंत्र सिद्ध नहीं होता है, फलीभूत नहीं होता है, भगवान भी उसका स्वीकार नहीं करते हैं। ये भाव है, इसलिए गुरु मंत्र का होना आवश्यक है। और सामुदायिक रूप से यदि कोई 40 लोग मिलकर के एक माला का जाप करते हैं, हम यदि अकेले एक माला को फेरते हैं तो हमको 108 बार ही नाम जप करने का फल मिलेगा। लेकिन इसके बजाय यदि हम 40 लोग एकत्रित आकर के 5 मिनट एक माला का जाप करते हैं तो 4000 जप का फल एक एक व्यक्ति को मिलेगा। ये सामुदायिक का फल होता है। और नाम जप से बढ़िया इस दुनिया में कुछ नहीं। ये गुरुदेव से निकला, कीड़े भी शुद्ध होने के लिए आ रहे हैं। ये बड़ा चमक रहा है ना, देखो कीड़े भी बोले वृंदावन बिहारी लाल। तर सांगण्याचं तात्पर्य, ती गायन करत होती देवी, तिला नाव पडलं कौशिकी। ती गायन करत होती म्हणून कौशिकी, काळ्या रंगाची आहे म्हणून कालरात्री, आणि रात्री निर्माण झाली म्हणून कालिका। दोघीही जणी गायन करू लागल्या। गायनाचा आवाज तिकडे शुंभ निशुंभाच्या राज्यात जाऊन पोहोचला। धूम्रलोचन नावाच्या सेवकाला पाठवलं, जाकर के देखो कौन ये गायन कर रहा है, किसकी इतनी मजाल। सांगितलं, एका अरण्यामध्ये सगळे देवता जमा झालेले आहे, सिंहावर देवी बसलेली आहे, आणि तिच्या समोर हात जोडून सगळे उभा आहे, तिच्या बाजूला एक अशी काळीभोर बाई उभा आहे आणि ती गायन करते। म्हटले बा ती काळीभोर बाई। शुंभ निशुंभ म्हटले ठीक आहे, मग जी सिंहावर बसलेली आहे तिचा रंग कसा आहे? म्हटले गोरा आहे, मग तिच्यासोबत आपण लग्न करू। शुंभ निशुंभ म्हणाले। शुंभ महाराज आहे, निशुंभाला सांगितलं ती जी कोणी स्त्री असेल सुंदरी,
तिच्याकडे माझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दूताला पाठवा. महिषासुरानं जसा लग्नाचा प्रस्ताव घेऊन दूताकडे पाठवलं तशा पद्धतीने पाठवलं. सर्वांना माहिती आहे. चंडमुंड गेले. देवीनं प्रस्ताव धोडकावून लागला. धूम्रलोचनाचा वध केला. चंडमुंडाचा वध केला. खडगानं चंडमुंडाला मारून टाकलं. आणि देवी मारायची, काली रक्त प्यायची. एवढंच नाही, राक्षसांचं काली रक्त प्यायची, राक्षसांना भक्षण करायची, उंट आणि घोडे खायची. म्हणून तिला महाकाली असं म्हणलेली आहे. महाकाली, कालो का भी काल, महाकाली. बोलिये महाकाली माता की जय. रक्तबीज युद्धा करता आला. चंडमुंडाच्या वधाच्या नंतर, ताम्रसुराच्या वधाच्या नंतर रक्तबीज महाकाली सोबत, आणि अंबिका म्हणजे जगदंबा, सिंहावर बसलेली शेरावाली अंबिका. अंबिकेला तुम्ही रेणुका माता म्हणू शकता, महालक्ष्मी म्हणू शकता, सप्तशृंगी म्हणू शकता, किंवा कोण राहिली आणखीन एक चारपैकी आपली, तुळजाभवानी म्हणू शकता. अंबिका म्हणजे मूळ, जगदंबिका, आदिशक्ती. ती सिंहावर बसलेली आहे. तिच्यासोबत कालरात्री आहे. रक्तबीज युद्धा करता आला. कालीनं शस्त्र मारून फेकलं रक्तबीजावर. रक्तबीजाच्या शरीरामध्ये ते शस्त्र जाऊन जेव्हा लागलं तेव्हा त्या शस्त्राची जखम त्याच्या शरीराला झाल्यामुळे शरीर फाटून रक्ताचे थेंब जमिनीवर पडले. आणि जितके रक्ताचे थेंब जमिनीवर पडले तितके रक्तबीज निर्माण झाले. ये क्या चमत्कार है, पता नहीं चला. जितने रक्तबीज पुनः निर्माण होए उनको मारा. एका रक्तबीजाला मारलं की त्याच्या शरीरातून जेवढे रक्तचे थेंब पडायचे, एका रक्ताच्या थेंबापासून एक रक्तबीज. सप्तशतीच्या 8व्या अध्यायामध्ये यथार्थ दर्शन करवलं त्याचं. शेवटी कालीनं आणि अंबिकेने एक प्लॅन केला. सगळे रक्तबीज जे होते ते कालीनं खाऊन टाकले आणि सांगितलं, आता हा मुख्य रक्तबीज आहे ना अंबिके, तू मार. आणि मारल्यानंतर जेवढंही रक्त याचं बाहेर उडेल ना, एकही थेंबी जमिनीवर पडू देत नाही. ते सगळे थेंब मी याचे काय करते, पिऊन टाकते आणि याला डायरेक्ट खाऊन टाकते. अंबिकेने या ठिकाणं शस्त्रानं मुख्य रक्तबीजाला शस्त्र मारून फेकलं. त्याच्या शरीरातून जेवढ्या रक्ताच्या धारा बाहेर येऊ लागल्या त्या सगळ्या रक्ताच्या धाऱ्या महाकालीनं आपलं मुख असं उघडून आपल्या मुखामध्ये त्याची रक्तधारा प्राशन केली. आणि मग शेवटी रक्तबीजालाही तिनं म्हणजे भक्षण केलं आणि रक्तबीजाचाही संहार करून टाकला. हे शुंभ निशुंभाला कळालं. शुंभ निशुंभ थोडेसे घाबरले. निशुंभाला युद्धाकरता पाठवलं. कालिकेनं खडगानं निशुंभाचं मस्तक तोडलं. शुंभाला राग आला म्हणून महिषासुरासारखा शुंभ युद्धभूमीमध्ये आला आणि शेवटी शुंभाचाही जगदंबेनी वध केला आणि सर्व देवांना या दुष्टांच्या जाचातून मुक्त केलं. पुढे सुरत राजाची कथा देवी भागवतामध्ये सांगितली आहे. देवीची जर का रोज भक्ती केली, देवीची रोज उपासना केली, देवीच्या 99 मंत्राचा जप केला, देवीच्या यंत्राची जर का पूजा केली, किंवा देवीचं जे तुम्ही काय करत असाल. आता आपण वारकरी संप्रदायाचे आहोत म्हणून देवीची पूजा आपल्याकडनं रोज होत नसेल. संप्रदायाचे प्रकार आहेत. वैदिक संप्रदाय म्हणजे जे लोक फक्त वेद मंत्रालाच मानतात, वैदिक संप्रदाय. वैष्णव म्हणजे विष्णूचीच भक्ती करणार. शैव म्हणजे शंकराचीच भक्ती करणार. शाक्त म्हणजे देवीचीच भक्ती करणार. सौर म्हणजे सूर्याचीच भक्ती करणार. गाणपत्य म्हणजे गणपतीची भक्ती करणार. आणि स्मार्त म्हणजे एकत्रित म्हणजे राम की भी भक्ती करेंगे, कृष्ण की भी भक्ती करेंगे. अब बताओ, मैंने इतना सब बोल दिया. बऱ्याच वर्षानं कथा ऐकताना तुम्ही हां सांगा आपण कोणत्या संप्रदायाचे. कट्टर फक्त गणपतीचीच भक्ती करतात, दुसऱ्याला मानत नाही, त्याला गाणपत्य म्हणतात. फक्त सूर्याला मानतात, दुसऱ्याला मानत नाही, त्याला सौर म्हणतात. फक्त विष्णूची भक्ती करतात, दुसऱ्याला मानत नाही, त्याला वैष्णव म्हणतात. फक्त शंकराची भक्ती करतात, दुसऱ्याला मानत नाही, त्याला शैव म्हणतात. फक्त देवीची भक्ती करतात, बाकीच्या देवाला मानत नाही, त्याला शाक्त म्हणतात. आणि जे सगळ्या देवाला मानतात, सगळ्या म्हणजे गोकुळ अष्टमीला कृष्णाची भक्ती करतात, रामनवमीला रामनवमी धरतात, हनुमान जयंतीला हनुमान जयंती, दत्त जयंतीला दत्त जयंती, महाशिवरात्रीला महाशिवरात्री, शंकराचा उपवास करतात. याला स्मार्त असं म्हटलेलं आहे. स्मार्त कोणता संप्रदाय? स्मार्त. मग आता आपला संप्रदाय कोणता सांगा पटकन. स्मार्त. आणि मग भागवत संप्रदाय उर्फ वारकरी संप्रदाय कोणाचा आहे? नाही, आपला संप्रदाय हा भागवत संप्रदाय आहे का स्मार्त आहे? वारकरी म्हणतात आपल्या संप्रदायाला, पण खरं नाव वारकरी नाही आहे. खरा संप्रदाय आपला भागवत संप्रदाय आहे, पण वारकरी लोक ही भागवत
भागवताची पताका घेऊन जातात म्हणून त्याला वारकरी हा दुसरा शब्द आहे. पण खरा डॉक्युमेंटल शब्द धर्मशास्त्रामध्ये वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये वैष्णव जे विष्णूला पांडुरंगाला मानतात आणि वैष्णव पांडुरंगाला एखाद्या फडामध्ये पंढरीची वारी करतात म्हणून त्याला वारकरी म्हणतात. पण खरं नाव आहे त्याचं भागवत संप्रदाय. 2 एकादशा येतात कधी कधी. पहिली येते स्मार्त. स्मार्त म्हणजे मिक्स लोक जे सगळ्या देवाला मानतात, देवीला, शंकराला, विष्णूला, त्यांना पहिली एकादशी धरायची. आणि जे लोक वारकरी आहेत त्यांनी भागवत एकादशी धरायची. मग आता सांगा आपण कोणत्या संप्रदायाचे? मग भागवत संप्रदायाचे तर आपण देवीची भक्ती करतो, शंकराची करतो, विष्णूची करतो ना, असं कसं? आणि याच्याकरता जे आहे ना बाबा लोक जे आहे ना आमच्यासारखे ते कोर्स झालेले पाहिजे, डायरेक्ट MBA FIMBA. म्हणून पुस्तक वाचून बाबा कुणीही बनवू शकतं. आणखी नाही लक्षात घ्या, है की नाही बाबा? 2-4 पुस्तकं वाचलं की त्याला काय, हा बाबा कोणीही बनायला लागला आजकाल, काही नाही लागत त्याला. जसा MBAचा कोर्स आहे, जसा BBAचा कोर्स आहे, जसा BCAचा कोर्स आहे, जसा भरपूर कोर्सेस आहेत असे, तसा एक असा हे भागवत शिकण्याचा कोर्स आहे आमच्या वृंदावनला. हरिद्वारला संस्कृत शिकण्याचा कोर्स आहे. हे सगळं भगवत कृपेनं मी शिकून आलोय म्हणून मला 2-4 गोष्टी फक्त माहिती आहे. मलाही काही जास्ती माहिती नाही. लोकांना वाटतं की खूप माहिती आहे. 2-4 गोष्टी उगं थोडंसं ते लीगल प्रोसेस असल्यामुळं, क्योंकि मेरा जो है वो फेक कुछ नहीं, जो है वो सब ओरिजिनल है भैया. तुम्ही यकीन करणार नाही, तुम्हाला वाटतं बाबा काही बोलतो. ज्यांना फक्त माझं माहिती नाही की मी काय करतो आणि कशा पद्धतीचं कथा कीर्तन करतो, ते अगोदर नाही ते माझ्याबद्दल एखाद्या वेळेस बोलत असतील. पण एकदा का माझं कथा कीर्तन ऐकलं तर पुन्हा बाबा माझ्या कीर्तनामध्ये कथेमध्ये यायची हिंमत करत नाहीत महाराज लोक. महाराष्ट्रामध्ये बरेच अगोदर वाटतं भाऊ त्यांना पोरग असेल, असं आहे तसं आहे. पण जेव्हा व्यक्तिगत सामने से कोई रूबरू हो जाता है मुझसे और मुझे देख लेता है, भैया मैं नहीं बोलता ये, क्योंकि मैं थोड़ी बोल रहा हूँ भैया, मैं तो बोलता ही नहीं भैया, मैं नहीं बोलता, ये बोलते हैं खुद, ये बुलाते हैं मुझसे, मैं थोड़ी बोल रहा हूँ. इसका प्रमाण है प्यारे. आपुलिया बळे नाही मी बोलत सका, भगवंत वाचा त्याची साळुकी, मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. हमारे आस्था संस्कार चैनल पर कथा देखी, बहुत सारे महाराज होते हैं. 2 फोटो कैसे होते हैं, पब्लिक के और उसकी पीठ होती है. बरेच महाराज लोक पाहिले असेल ना आस्था संस्कारवर ज्यांची कथा येते, एक फोटो इकडे असतो आणि एक फोटो इकडे असतो. हमको फोटो का जरूरत नहीं, हम सीधा ग्रंथ ही रख लेते हैं. हम थोडी बोलते हैं. माझं काही टिपण टुपण थोडी आहे. जसं प्रमाणामध्ये चालतं तसं हे दत्तात्रय जे आज्ञा देतात हे प्रमाणयुक्त बोलल्या जातात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐका, आपला संप्रदाय स्मार्त नाही आहे. उत्तर देतोय आता तुम्हाला. आपला संप्रदाय स्मार्त नाही आहे. आपला संप्रदाय वैष्णव वारकरी आहे. काय आहे? वैष्णव वारकरी आहे. वैष्णव संप्रदायाच्या अंतर्गत आपला वारकरी संप्रदाय. वारकरी याच्याकरता आहे की विष्णूच्या नावानं विष्णूचा अवतार असलेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग, ते पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान असल्यामुळे हैबत बाबानं चालू केलेली वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा, जो वारकरी खांद्यावर पताका घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालून दरवर्षी आळंदीच्या सोहळ्यातून पंढरपूरच्या वारीला जातो, त्याला वारकरी म्हणतात. पण तो वारकरी कोणाची भक्ती करतो म्हणले? विष्णूची करतो. आणि विष्णू कोण आहे? पांडुरंग आहे. त्या विष्णूच्या नावानं गळ्यात माळ घालतो आणि वारी करतो म्हणून वारकरी. पण वारकरी कोण आहे? वैष्णव आहे, म्हणून वैष्णव वारकरी संप्रदाय. पण तो वारकरी संप्रदाय काय करतो म्हणले? भागवत संप्रदायाची पताका झेंड्यावर घेतलेली आहे. भागवत संप्रदाय. भागवत म्हणजे भागवत ग्रंथ नाही, विष्णूचा भक्त असणे त्याला परम भागवत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जो वारी करतो त्याला भक्त म्हटलेलं आहे. आणि भक्ताला संस्कृतमध्ये परम भागवत. परम भागवत म्हणजे विशिष्ट भक्त. कोणाचा? विष्णूचा, पांडुरंगाचा. पांडुरंगाचा विष्णूचा विशिष्ट भगवत. इट मीन्स दॅट परम भागवत. आणि भागवत संप्रदाय उर्फ वारकरी संप्रदाय, वैष्णव वारकरी भागवत संप्रदाय आपल्या संप्रदायाचं नाव. वैष्णव वारकरी भागवत संप्रदाय. पण आपण स्मार्त आहे. आता स्मार्त कशामुळे? आपल्या वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय हा सनातन हिंदू धर्माचं एक अभिन्न अंग आहे. काय आहे? सनातन हिंदू धर्माचं अभिन्न अंग आहे.
आणि सनातन हिंदू धर्म मूळ आहे, जगाच्या आधीही आहे, जगाच्या नंतरही आहे. सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति तु सनातनम, वो कभी मिटता नहीं, उसी को सनातन कहते हैं. और सनातन की अनेकों अनेक शाखाएं हैं. सनातन धर्म एक है, वो मूल है, और उस सनातन धर्म की शाखाएं हैं. कौन सी? वैदिक संप्रदाय, ये उसकी एक शाखा है. वारकरी संप्रदाय एक उसकी शाखा है. जैन संप्रदाय ये उसकी शाखा है. बौद्ध संप्रदाय ये उसकी शाखा है. सिख संप्रदाय ये उसकी शाखा है. शाक्त संप्रदाय ये उसकी शाखा है. गणपत्य संप्रदाय ये उसकी शाखा है. सौर संप्रदाय ये उसकी शाखा है. आणि मग हिंदू धर्मामध्ये आपण जरी वारकरी असलो, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवीलाही धन्यता दिली, एकनाथ महाराजांना अनादी निर्गुणही गायलं. म्हणून आपण जरी वारकरी भागवत आहोत, पण आपण स्मार्त संप्रदायाची भक्ती करतो. हे त्याचं यथार्थ शब्द वापरतो मी, यथार्थ उत्तर आहे. आता दुसऱ्या वेळेस कोणी विचारलं तर सांगता येईल ना, काय चांगलं सांगता येईल. चांगल्या बाबाला गार करता तुम्ही, बाबाला सुद्धा एवढी माहिती नसते. या माहितीचं असणं आवश्यक आहे. विशिष्ट रूप मी कशा करता सांगतोय, मला माहिती आहे. तुम्ही आमच्या माता माऊल्या आहे, स्वामी समर्थमध्ये तुम्ही जात असाल, स्वामी समर्थाचे नित्य 3 अध्याय वाचत असाल आणि 11 माळी जप करत असाल. देवीचा जप कुठे होतो? देवीची मराठी सप्तशती वाचत असाल फार फार तर. देवीचं राहिलं झालं तर गणपतीचं राहून जात असेल, सूर्याचं राहून जात असेल. स्मार्त भक्ती आपल्याकडून होत नाही. पण स्मार्तचं आपण विशिष्ट तिथींना का होईना, जसं नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतो, गोकुळाष्टमीमध्ये कृष्णाचं, श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा करतो. म्हणून आपण वैष्णव वारकरी भागवत आहोत, परम भागवत आहोत. पण भक्ती आपण स्मार्त संप्रदायाच्या अंगतवानं करतो. पुढे सुरत राजानं देवीचं हवन केलं. सुरत राजा एक समाधी नावाचा वैश्य हे सुमेधा ऋषीला शरण गेले आणि सुमेधा ऋषीने यांना भुवन सुंदरीच्या तपाची माहिती सांगितली. या दोघांनं अशा पद्धतीनं तपश्चर्या केली होती, देवी यांना प्रसन्न झाली होती. कशी माहिती का? दोघं जण जंगलात गेले, 3 हवनकुंड केले त्रिकोणी या राजानं या मारवाड्यांनी, आणि स्वतःच्या शरीराचे तुकडे असे काढून ते हवनकुंडात टाकत होते. एवढी कडक भक्ती करतात करणारे. हे आपल्याला करायचं नाही असं याच्यात सांगितलं देवी भागवतात. उपासना विधिं ब्रह्मस्तता पूजा विधिं वदः विस्तरेण महाभाग होमस्य च विधिं पुनः. एक सुरत नावाचा राजा होता आणि समाधी नावाचा वैश्य होता. या दोघांनाही यांच्या आप्तस्वकीयांनी जवळच्या नातलगानं फसवलं. सुरत नावाच्या राजाला प्रधानांनी सैनिकांनीच फसवलं. शत्रूंशी हितगुज करून सुरत राजाच्या विरोधात बंड रचून सुरत राजाला काय केलं, शत्रूंच्या हातानं हाकलून दिलं आणि शत्रूंसोबत मिळून स्वतः राज्याचे अधिकारी झाले. सुरत राजाच्या जीवाच्या पाठीमागे लागले. आपल्या जीवाचं रक्षण करण्याकरता व्यासजी सांगतात सुरत राजा जंगलामध्ये आला. तसा समाधी नावाचा एक वैश्य म्हणजे मारवडी होता, त्यालाही घरच्यांनी फसवलं आणि त्याच्या भावकीवाले त्याच्या पाठीमागे लागले. सुरत नावाचा राजा आणि समाधी नावाचे वैश्य जंगलात एका ठिकाणी आले. दोघंही घाबरलेले आणि दोघं जण सुमेधा ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि सुमेधा नावाच्या ऋषींना शरण गेले. शरण गेल्यानंतर आमचं रक्षण कसं होईल आणि आमचं राज्य आम्हाला पुन्हा कसं भेटेल हे सांगण्याकरता नेमकी नवरात्री चालू होती. आणि त्या नवरात्रीमध्ये सांगितलं की मी तुम्हाला देवीचं व्रत सांगतो, तुम्ही जर का देवीचं जप केलं, तप केलं, हवन जर का केलं तर भुवन सुंदरी तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमचं इप्सित पूर्ण करेल. सुमेधा ऋषी सुरत नावाच्या राजाला समाधी वैश्याला म्हणाले देवीची पूजा करताना कशी करावी. विधिवत पूजा सांगतायत देवी भागवतात. देवीची विधिवत आपण करतो ती लौकिक आहे. विधिवत प्रथम स्नानानं पवित्र होऊन शुभ्र वस्त्र परिधान करावे. पहिल्या माळीला पांढऱ्या रंगाची साडी घालावी. एकाग्रतेने आचमन करावं. ज्या माता माऊल्या जे माणसं देवीची पूजा करत आहेत, माणसं असतील तर 3 वेळेस डाव्या हातात पळीनी पाणी घेऊन उजव्या हातावर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, हस्तो प्रक्षाल्य, इकडे स्पर्श इकडे स्पर्श इकडे स्पर्श, हे अशा पद्धतीने. आमच्या माता माऊल्या असतील तर ओम गंगाय नमः, ओम यमुनाय नमः, ओम सरस्वत्यै नमः, ओम शरयूय नमः, हस्तो प्रक्षाल्य, अशा पद्धतीने हे सगळं पुसून वगैरे आणि मग पुन्हा ध्यान. एकाग्रतेने आचमन करून स्थान शुद्धी करावी. म्हणजे फुल पाण्यामध्ये बुडवावं आणि ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची देवीची ती जागा अशी फुलाच्या पाण्यानं शिंपडून घ्यावी आणि स्वतःच्या डोक्यावर फुलानं पाणी शिंपडावं. त्याच्यानंतर शेणानं सारवलेल्या भूमीवर
शेणानं सारवलेल्या भूमीवर आपली चटई आसन मांडावी. पूजेलाही कधीच खाली बसायचं नाही. खूप मोठा दोष. काल मी पहिलवान बाबाच्या मंदिरात आरतीला गेलो, तिथं एक रुमाल होता, रुमाल मी खाली टाकला. ये कोई दिखावा नहीं भैया, तुमको जो समझना है वो समझो. ये तुमको पता नहीं, ये तुम्हारी गलती है, ये तो मेरी गलती नहीं है. मैं तो बोल रहा हूं बस. खाली बसले की पूजेचं फळच भेटत नाही. तुम्ही म्हणाल काही सांगतो बाबा, सांगू. जमिनीतून जे स्पंदनं निघतात ना, ती आपली जपाची ऊर्जा डायरेक्ट जमिनीत जाऊ नये म्हणून आसन असतं. लक्षात घ्या, हे धर्मशास्त्रात लिहिलंय, मी मनानं नाही सांगत आहे. बिना आसन की पूजा नहीं. आरती में आते हो आप लोग, बिना चंदन तिलक करने की आरती का फल नहीं मिलेगा. जे लोक आरतीला यजमान म्हणून उभा राहतात ना, बाईनं तरी मालकाला गंध लावावं, नाही तर माणसानं स्वतःला लावून घ्यावं या बोटाने. ये अपने हिंदू धर्म का नियम है. सारवलेल्या भूमीवर आसन मांडावं, 3 वेळा आचमन करावं, पूजा साहित्यावर प्रोक्षण करावं आणि यथाविधी न्यास करावे. न्यास देवीचे जे असतील तुम्हाला गुरुजी सांगतील. तांब्याच्या पात्रात षटकोनाकृती यंत्र श्वेत चंदनानं कोरावं. काय करावं? तांब्याच्या पात्रात म्हणजे तबकडी किंवा संध्यापात्र आहे, त्या संध्यापात्रामध्ये षटकोनी यंत्र, देवीचं जे नावार्णव मंत्र यंत्र आहे ना, ते पांढऱ्या भस्पानं कशात काढावं. असं एक संध्यापात्र घ्यावं ताई, आणि संध्यापात्र घेऊन देवीचं नावार्णव यंत्र आहे ना, ते षटकोन आहे, ते यंत्राचा आकार कसा आहे षटकोन, तो षटकोन या बोटानं संध्यापात्रामध्ये काढावा. त्याच्या बाहेर अष्टदल काढून नवाक्षर मंत्रांनी बीजे त्यात लिहावीत. त्या यंत्राच्या बाजूला अष्टदल काढावं आणि त्याच्यात बीजे म्हणजे अक्षर लिहावी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, हे सगळं त्याच्यात लिहायला सांगितलं. योग्य मंत्र म्हणून वेदोक्त स्थापना करावी देवीची. वेदोक्त म्हणजे वेद मंत्रानं देवीची स्थापना झाली पाहिजे. गुरुजींना बोलवून असे यंत्र न मिळाल्यास भगवतीची मूर्ती घ्यावी. रुद्रायमल वगैरे तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवतीची पूजा करावी. आगमोक्त पद्धतीनं वैदिक मंत्रानं पूजा केल्यास स्वस्थ चित्तानं ध्यान करावे. नवाक्षर मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप करताना दक्षता घ्यायची. सकाळी आंघोळ झाल्यावर घरी किंवा देवीच्या मंदिरातच चालतो. एनी टाईम हा मंत्र म्हणायला चालत नाही. बीज मंत्र लागलेला आहे पुढे ओम. मग कोणत्या मंत्राचा जप करायचा एनी टाईम? तुम्हाला षडाक्षरी मंत्र सांगितला आहे देवीचा. षडाक्षरी एक माळ. कोणता? षडाक्षरी एक माळ. जय जगदंब जय, हा मंत्र विशिष्ट स्थान याचं देवी भागवतात आहे. षडाक्षर, जय 2 अक्षर, जगदंब 4 अक्षर. या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही केव्हाही, कधीही, कुठेही, कसंही, झोपल्या हातपाय धुवून जय जगदंब 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 जय. म्हणा सर्वजण टाळी वाजवून जरा. जय जगदंब 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 जय जगदंब. प्रत्येकाने जप करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ओम ज्या ज्या मंत्रांना लागलेले, माझ्या शब्दाकडे नीट लक्षात ठेवा, ज्या ज्या मंत्राला ओम लागलेला आहे त्या ओमचा जप कधीही चालत नाही. जर का केला तर विपरीत परिणाम त्याचे होतील असं शास्त्रीय दर्शन आहे, म्हणजे धर्मशास्त्र सांगतंय. मग तुम्ही कोणताही रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल, याला काय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. म्हणा सर्वजण. रामकृष्ण हरी विठ्ठल
विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल। हे गिरिधर नागर कहती मीरा सूर को श्यामल भाया, सूर को श्यामल भाया। गिरिधर नागर कहती मीरा सूर को श्यामल भाया, सूर को श्यामल भाया। ज्ञानदेव और तुकाराम में विठ्ठल विठ्ठल गाया, नामदेव और तुकाराम ने विठ्ठल विठ्ठल गाया। श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम रे, श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम रे, श्री राधे गोविंद मन भजले हरि का प्यारा नाम रे। राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल। हे गिरिधर नागर कहती मीरा सूर को श्यामल भाया, सूर को श्यामल भाया। अरे नामदेव और तुकाराम ने विठ्ठल विठ्ठल गाया। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। गोपाला हरि का प्यारा नाम है, श्री राधे हरि का प्यारा नाम है। राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल। राम कृष्ण हरी, श्री राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरी केव्हाही कधीही कुठेही, याला केव्हाही म्हणा म्हटलंय, याला दोष लागत नाही। जप करावा, नवाक्षर मंत्राचा जप करावा। आता देवी भागवत सांगताय, आपण फक्त जप करतो। काही लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात महाराज करून करून भागलो आणि देव पूजेला लागलो। अरे काय करून करून भागले? आपलं कसं आहे माहिती का, मी सगळ्यांचं नाही म्हणत आहे, जे खरोखर ज्ञानी आहे त्यांना मी नमन करतो इथून, पण आपलं कसं आहे थोडं घेतो आपण आणि बाकीचं देतो सोडून, त्याचा काही उपयोग नाही। आपण जो जप करतो ना म्हटले, त्या जपाचं हवन झालं पाहिजे। देवी भागवतात लिहिलं। ही कथा सुमेधा नावाचे ऋषी सुरत राजाला समाधी वैश्याला सांगतायत। 99 मंत्र जर का तुम्ही 100 केला, उदाहरणार्थ 100, तर 100 मंत्राकरता 10 मंत्राचं हवन झालं पाहिजे। जसं एक माळ जप केला ना तुम्ही, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, एक माळ जर का याचा जप केला तर 10 मंत्र म्हणून याचं हवन झालं पाहिजे। त्याला दशांश असं म्हटलेलं आहे। जपाच्या दशांश होम करावा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा। जेवढा जप केला, जपाच्या दशांश 10 पट हवन करायचं। आता 10 मंत्रांना जर का हवन केलं तर हवनाचा 10वा हिस्सा तर्पण करायचं। तर्पण म्हणजे एकदा तर्पण करायचं। उदाहरणार्थ तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावं। उदाहरणार्थ 10 माळी जर का 99 मंत्राचा जप केला, नीट ऐका, 10 माळी जर का 99 मंत्राचा जप केला म्हणजे 1000 जप झाला। किती झाला? 1000 जप झाला। 1000 जर का जप झाला तर त्याचं दशांश हवन म्हणजे 1 माळीचं हवन होईल। दशांश 1 माळीचं हवन झाल्यानंतर हवनाच्या दशांश तर्पण म्हणजे 10 वेळेस तर्पण होईल आणि तर्पणाच्या दशांश ब्राह्मणाचं भोजन म्हणजे एका ब्राह्मणाला जेवण द्यावं लागेल। तब जा करके जब सफल होता है मेरी माता बहनों, तब जा करके ए नवरात्रि में मंत्राचा जप करावा। जेवढा मंत्राचा जप झाला त्याचा 10वा हिस्सा घ्यावा 100 पैकी, तेवढं हवन करावं। हवनाच्या 10वा हिस्सा घेऊन तर्पण करावं। तर्पणाचा 10वा हिस्सा घेऊन ब्राह्मणांना जेवण द्यावं। 3 चरित्रांचा नित्य पाठ करावा। 3 चरित्राचा म्हणजे देवीचे 3 चरित्र तुम्ही कोणाला तरी सांगावे नाही तर ऐकावे तरी। महिषासुराला कसं मारलं, शुंभनिशुंभाला कसं मारलं, देवीचा अवतार कसं झालं, देवी भागवतात म्हणजे नवरात्रीमध्ये 3 चरित्राचा रोज पाठ करावा। नंतर देवीचं विसर्जन करावं। याचप्रमाणे नवरात्र व्रतही करावे। आश्विन व चैत्र या महिन्यात शुक्ल पक्षात शुभ फलाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने नवरात्रीच्या वेळेस उपवास करावा।
शर्करा म्हणजे साखर, घृत म्हणजे गावरान गाईचं तूप, मध यांच्या पयसाचे पुष्कळ जप मंत्रांनी हवन करावे. क्षत्रियांनी तांबड्या कनेर पुष्पांनी, जे क्षत्रिय आपण सगळे लोक आहोत ना, क्षत्रियांनी तांबड्या कनेर पुष्पांनी किंवा शर्करायुक्त तिलांनी हवन करावे. अष्टमी, चतुर्दशीस व विशेष करून नवमीस देवीची महापूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावे. यामुळे निर्धनाला धन मिळते, रोगी रोगमुक्त होतो, निपुत्रिकाला सदाचारी पुत्र होतो, राज्यभ्रष्टाला राज्यप्राप्ती होते आणि शत्रूचा वध होतो. कशाने? 99 मंत्राचा जप केल्यानं, जपाच्या 10% हवन केल्याने, हवनाच्या 10% तर्पण केल्याने आणि तर्पणाच्या 10% ब्राह्मणाला भोजन दिल्याने जे विद्यार्थी जितेंद्रिय राहून भगवतीचे पूजन करतात त्यांना शुभ विद्या मिळते. कोणत्याही वर्णाच्या पुरुषाने देवीचे पूजन केल्यास त्याला सुखप्राप्ती होते. याच्यात असं काही नाही, ब्राह्मण करू शकतो, क्षत्रिय, वैश्य सगळेजण देवीची पूजा करू शकतात. नवरात्र व्रतोत्सव भक्तीने करणाऱ्याच्या सर्व मनकामना निश्चित पूर्ण होतात. अश्विनातील शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते. नवरात्राच्या पूजेसाठी यथाविधी मंडल करावे. वेद मंत्रांनी त्यावर कलशाची स्थापना करावी. नंतर देवीची मंत्र कलशावर स्थापना करावी. कलशाभोवती यव पेरावेत, म्हणजे घट धान्य, बरोबर आहे, यव पेरावेत. पुष्पमालाने युक्त असा चांदवा बांधावा. चांदवा वरती नंदादीप तेवत ठेवावा, अखंड नंदादीप. त्रिकाल पूजन करावे देवीची, सकाळ, दुपार, संध्याकाळ. वितशाठ्य न करता धूप, दीप, नैवेद्य, विविध फुले, पुष्पे, गीते, वाद्ये, स्तोत्रपाठ, वेद पारायणे वगैरेच्या योगाने विविध वाद्ये वाजवून उत्सव करावा. चंदन, भूषणे, वस्त्रे, भक्ष्य पदार्थी, सुगंधी तेले, पुष्पे यांनी कुमारी पूजन करावे. कुमारीचं पूजन करताना काय करावं? कुमारीला चंदन लावावं, तिच्या गळ्यामध्ये शक्य असेल एखादा हार घालावा, टिकल्याचं पॉकेट द्यावं, कानातलं द्यावं, रिबन द्यावं, पेढा द्यावा चांगला कमी साखर, भक्ष्य पदार्थ, सुगंधी तेल, उटणं वगैरे लावावं, पुष्प यांनी कुमारी पूजन करावे. अष्टमी व नवमीस विधीपूर्वक होम करावा. होम आपल्याकडे अष्टमीला करतात, पण देवी भागवतामध्ये अष्टमीलाही देवीचा होम चालतो, नवमीलाही चालतो. एक ने बोला फास्ट क्यों बोलते हो ज़्यादा? मैंने बोला भैया ज़माना फास्ट है और लोग फास्ट फूड खा रहे, बैठ के नहीं खा रहे, खड़े होकर ही खा रहे, जूता भी निकाल नहीं रहे पैर का, खड़े होकर के खा रहे, इसलिए ज़माना फास्ट है तो प्रवचन भी फास्ट होना चाहिए. इसलिए अभी दम्मानं म्हटलं तर माझ्या लक्षात नाही आलं, फास्ट म्हणलं बरोबर आलं का नाही. षडस्र अन्न नैवेद्यासी अर्पियली भोजने हो, आचार्य ब्राह्मणांना तृप्त केले तो कृपे करुणी हो. अष्टमीला किंवा नवमीला देवीचं हवन करावं गुरुजीकडून. यथाशक्ती दान द्यावं. काय काय दान द्यायचं पुढे एक लिस्ट आलेली माझ्याकडे. उद्या मी माझ्याकडे म्हणजे देवी भागवतात आहे, मी तुम्हाला सगळ्याला ती देईन. देवीची पूजा करून देवीला जे जे आपण तूप वगैरे अर्पण करू ते सगळं द्यायला सांगितलेलं आहे कथावाचकाला. असं वर्णन नाही याच्यात. यथाशक्ती दाने द्यावीत, कुठल्याच प्रकारची बळजबरी नाही. जो कोणी हे व्रत करेल त्याच्या इच्छेप्रमाणे सुख प्राप्त होईल, मृत्यूनंतर परमस्थान मिळेल, अंबिकेच्या ठिकाणी जन्मोजन्मी अचल भक्ती राहील, सदाचार संपन्न पुत्र प्राप्त होईल. म्हणून सर्वात नवरात्र व्रत श्रेष्ठ आहे. हे जे देवीची आराधना करण्याचे उत्तम साधन आहे. देवीची पूजा करताना सांगितलं, देवीची आराधना न करणाऱ्यास इहलोकात विविध दुःखे व नरक यातना प्राप्त होतात. देवीची पूजा करताना बिलवदळे म्हणजे बेलाची पानं, करवीर, शतपत्र 100 झाडाची पाने, चंपक, अंबिकेचे अर्चन केल्यास त्यांना विषय भोग मिळतात. ती शक्तीची उपासना करतात म्हणून वेदोक्त मंत्रांनी भवानीचे पूजन केल्यास इहलोक ऐश्वर्य, सुखमान व गुणैश्वर्य प्राप्त होते. या दोघांनी, सुरत नावाच्या राजानी आणि समाधी नावाच्या वैश्यानी दीक्षा घेतली सुमेधा ऋषीकडनं. 3 कुंड तयार केले या दोघांनी. 3 कुंड. 2 कुंडामध्ये दोघं जण हवन सामुग्रीने तूप टाकू लागले. एका कुंडात शरीराचं म्हणजे एक एक तुकडा असा मासाचा काढून त्याच्यात टाकू लागले. देवी प्रसन्न झाली. देवीने सांगितलं, जा तुम्ही माझी खूप कठीण आराधना केली आहे, तुम्हाला तुमचं पुन्हा सगळं प्राप्त होईल, शत्रूचाही तुमचा नाश होईल. जो खरोखर देवीची भक्ती करतो आणि निष्ठेनं भक्ती करतो त्याला दुर्लभ असं काही नाही आहे. इथे 5व्या स्कंदाला पूर्णविराम आहे. 6वा श्रीमद्देवी भागवत 6म स्कंद प्रथमोध्याय. 6व्या स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत. वृत्रासुर इति ख्यातो वीर्यावान स्वतुष्टरात्मजः सकथं निहतं संख्ये वासवेन महात्मना.
देवी भागवताच्या 6व्या स्कंदात ज्या कथा आल्या त्या भागवताच्याही 6व्या स्कंदात आल्या. आपण ह्या कथा ऐकलेल्या असतील म्हणून मी याचा जास्ती विस्तार करत नाही. देवगुरु बृहस्पतीनं इंद्राचं वागणं पाहून देवांचा पक्ष सोडला म्हणून 3 शिरं ज्याला होती त्या विश्वरूपाला देवाचं गुरु बनवलं. त्यांनी इंद्राच्या माघारी राक्षसांना एका मुखातून यज्ञाचा भाग दिला म्हणून इंद्रानं हवन कुंडाच्या वेदीवर बसून मंत्र म्हणत असलेल्या विश्वरूप ब्राह्मणाचे 3ही मुंडकं तलवारीनं उडवले. इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला आणि त्याचे जे 3 मुंडके उडवले, सुताराला कुऱ्हाडीनं त्या 3 मुंडक्याचे अनेक तुकडे करायला सांगितले. त्या विश्वरूपाच्या 3 मुंडक्यापासून 3 पक्षी तयार झाले, तैतरीय, कपिंजल आणि कलविकल. तैतरीय, कपिंजल आणि कलविकल आकाशामध्ये भ्रमण करू लागले. इंद्रानं मानस सरोवर 4 ठिकाणी तो ब्रह्महत्येचा दोष वाटला, पण इंद्राला इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा, अरे नारद चुकला साळा भजनाचा, विषयाचे सुख नको नको माना, विषयाचे सुख नको नको माना. इंद्राच्या शरीराला 1000 छिद्र पडले, दुर्गंधी येऊ लागली. त्याला राजा मानायला कोणी तयार होईना. पुढे कथा आहे. त्वष्टा ब्रह्माचा मुलगा होता विश्वरूप. माझ्या मुलाची चुकी नसताना इंद्राने त्याला मारलं, त्याला सोडणार नाही. व्रत्रासुर नावाचा राक्षस निर्माण केला हवनकुंडातून. व्रत्रासुरानं देवांना हरवलं. भागवतामध्ये व्रत्रासुराला वज्रापासून मारलं आणि याच्यामध्ये पाण्याच्या फेनापासून मारलं, अशी देवी भागवतात कथा वेगळी आली आहे. म्हणून देवीला नाव पडलं व्रत्रीन हंत्री. इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला. पहिला दोष भागवतात इंद्रानं 4 ठिकाणी वाटला होता. पाण्यावरचा बुडबुडा 1, झाडावरचा डिंक 2, न पिकणारी जमीन 3 आणि विटाळशी श्री रजस्वला 4 दिवस जी बाजूला बसते. आणि दुसऱ्यांदा त्यानं मारस सरोवरामध्ये आंघोळ केली आहे असं वर्णन आहे. 100 वर्ष व्रतानं ब्रह्मदेवाचे तप केले. देवीनं देवांना वरदान दिलं. इंद्राचा अज्ञातवास आहे. इंद्र जेव्हा कमळाच्या देठामध्ये जाऊन लपून बसला तेव्हा भगवान शंकराचे जावाई, भगवान शंकराच्या जावायाला हे करण्यात आलं. काय नाव शंकराच्या जावाईचं? शिवमहापुराण ऐकता ना तुम्ही? भगवान शंकराचा जावाई नहुष नावाचा राजा, यती आणि ययातीचे वडील आणि अशोक सुंदरीचे पती. अशोक सुंदरी ही शंकराची आणि पार्वतीची मुलगी आहे आणि कल्पवृक्ष नावाच्या झाडापासून तिचा साक्षात जन्म आहे. शंकराला पार्वती म्हणाली आपल्याला मुलं खूप आहे पण मुलगी नाही आहे. कल्पवृक्षाखाली भगवान शंकर पार्वतीला घेऊन गेले. तुला काय पाहिजे? ते म्हणले मला एक मुलगी पाहिजे. त्या कल्पवृक्षापासून सगळ्यात दिसायला सुंदर अशोक म्हणजे शोक हरण करणारी सुंदरी, त्या अशोक सुंदराची पूजी महादेवाची तिचे जलधारा आहे, तिथं तिचं स्थान सांगितलेलं आहे शिवमहापुराणामध्ये. त्याची पूजा केल्यानंतर माणसाचा शोक नाहीसा होतो असं वर्णन आहे. अशोक, शोक सुंदरी नाही म्हणजे रडवणारी सुंदरी नाही. अशोक, रोने को खींच लेने वाली अशोक सुंदरी. ती अशोक सुंदरी ह्या नहुषाची पत्नी आहे. आणि या नहुषाला इंद्राची गादी दिली का? तर इंद्रानं पाप केलं व्रत्रासुराला आणि विश्वरूपाला मारून दुर्गंधी येऊ लागली अंगातून. कमळाच्या देठात लपवलं ब्रह्महत्येच्या दोषाची निवृत्ती होण्याकरता. पण झालं असं, हा भगवान शंकराचा जावई, याला वाटलं इंद्राची खुर्ची मला दिली तर इंद्राची बायकोही माझीच झाली. हा इंद्राच्या बायकोच्या शचीच्या पाठीमागे लागला. शची घाबरली, देवीला शरण गेली. देवी म्हणली मी त्याची सेटिंग लावते. देवीनं सांगितलं शचीला तू त्याला म्हण की मी तुझ्याशी लग्न करते, पण तू अशा रथामध्ये बसून ये की त्या रथाला घोडे आणि बैल नको लावू, साधू संतालाच घोडा कर आणि साधू संताला सापाचं चाबूक करून साधू संताला मारत ये. असं जर का तू आला तर मी तुझ्याशी लग्न करीन. रामायणामध्ये जे अगस्ती महाराज आहेत ते अगस्ती महाराजांची पत्नी लोपामुद्रांच्या रामायणामध्ये अगस्ती महाराजांना समुद्र पिऊन टाकला होता एका उंजळीनं. तर बोलिये कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय. अगस्ती महाराजाला रथाला घोडा म्हणून बांधलं या नहुषानं आणि सर्पाचं चाबूक करून अगस्ती महाराजाला फटके मारले. चलचल सर्पा म्हणला का शचीनं असं बोलवलं होतं. याची दुर्गती झाली. नहुषाला श्राप दिला अगस्ती ऋषीने की संताची अशी अवहेलना करतो, 1000 वर्ष तू भूतलावरती अजगर होऊन पडशील. नहुषाला श्राप दिला. माझा उद्धार युधिष्ठिर राजा जेव्हा तुला पाहिल, पांडवाचा मोठा भाऊ युधिष्ठिर, तेव्हा तुझा उद्धार होईल. देवीच्या कृपेनं
इंद्रपत्नीचं संरक्षण झालं आणि इंद्रपत्नीचं संरक्षण झालं. इंद्राकडनं यज्ञ करून घेतला आणि देवीच्या कृपेनं इंद्राची ब्रह्महत्या दोष निवृत्ती होऊन त्याला पुन्हा त्याचं सिंहासन प्राप्त झालं असं पुढे सांगितलंय. पुढे देवी भागवतामध्ये कर्माचं आणि अकर्माचं निरूपण केलंय. माणसाचं कर्म आणि अहंकार माणसाला किती भोवतो ती कथा तशी पुढे 9व्या स्कंदातही आली की हरिश्चंद्र राजाला पुत्र नव्हता म्हणून वरुणाची त्यांनी प्रार्थना केली की तुझ्या कृपेनं मला पुत्र होऊ दे. वरुणानं सांगितलं तुला पुत्र होईल पण पहिला पुत्र झाला की तुला तो मला बली चढवावा लागेल. म्हणून रोहित नावाचा पुत्र झाला पण त्याला नरमेध करणार होता, यज्ञामध्ये त्या पुत्राची बली देणार होता. इंद्रानं सांगितलं पळून जा, तो पळून गेला. तो पळून गेल्यामुळे याच्याकडे पुत्रच नाही. तर वरुणानं राजा हरिश्चंद्राला जलोदर व्याधी होण्याचा श्राप दिला. शास्त्रामध्ये 13 प्रकारचे पुत्र सांगितले. 13. एखादा पुत्र दत्तक आण तुझा संकल्प पूर्ण कर, त्या पुत्राला काप जिवंत असं वसिष्ठ गुरुदेव म्हटले. म्हणून एक ब्राह्मण होता गरीब हरिश्चंद्र राजाच्या राज्यामध्ये, त्याचं नाव सांगितलं अजिगर्त. अजिगर्त नावाच्या ब्राह्मणाला 3 मुलं होते आणि त्याचा मोठा मुलगा देऊ शकत नाही. लहान्यावर प्रेम आहे, मोठा काम धंदा करतो म्हणून मधतला पुत्र काही घोडे आणि मोहऱ्या घेऊन विकत देऊन टाकलं. त्याचं पुत्र नाव शूनशेप. त्या शूनशेप नावाच्या पुत्राला अजिगर्त नावाच्या ब्राह्मणाकडनं राजा हरिश्चंद्राने विकत घेतलं. स्वतःचा पुत्र रोहित पळून गेला मारायच्या भीतीनं आणि त्याला खांब्याला बांधलं, हवन चालू केलं आणि त्या पुत्राला कापणार. तर तितक्यात विश्वामित्र तिथे आले आणि विश्वामित्र वसिष्ठाला म्हणाले तुम्ही शिष्याला असा उपदेश करता, एखाद्या गरीब ब्राह्मणाच्या मुलाला तुम्ही नरमेध करता, याला सोडून द्या. वसिष्ठ म्हणला तुला काय करायचं आहे. तर वसिष्ठाला आणि विश्वामित्रांना दोघांच्या अहंकारामध्ये भांडणामध्ये वसिष्ठाला विश्वामित्रानं आडी म्हणजे आळी होण्याचा श्राप दिला आणि विश्वामित्राला वसिष्ठानं बक होण्याचा श्राप दिला. म्हणजे वसिष्ठाच्या श्रापानं विश्वामित्र बगळा झाले आणि विश्वामित्राच्या श्रापानं वसिष्ठ आळी झाले. तो झाला बगळा विश्वामित्र आणि वसिष्ठ झाले आळी. आळी झाल्यानंतर सुद्धा तो बगळा झालेला विश्वामित्र चोचीनं त्याला मारतच होता आणि ती आळी सुद्धा त्याच्याकडे चालली होती. म्हणजे तरी यांचा अहंकार काही कमी होईना म्हणले बा. हाय का नाही काकू, येत नाही जात नाही भाजीपाला खात नाही पण अहंकार तर भलताच म्हटले. हा एकानं एकाला बगळा केलं आणि एकाने एकाला आळी केलं. शेवटी ते पुन्हा 1000 वर्षांना शंकरान ब्रह्मदेवानं त्यांना समजावलं. त्या ब्राह्मणाच्या पुत्राच्या कानामध्ये विश्वामित्रानं आपलं त्याला मुलगा समजलं आणि वरुणाचा मंत्र दिला. वरुणाचा मंत्र दिल्यावर तो मुलगा मंत्र म्हणून ऑटोमॅटिक सुटला आणि राजाचा जो श्राप दिला होता वरुणानं तोही मुक्त झाला. असं वर्णन पुढे या देवी भागवतामध्ये आलं. निमिराजानं वसिष्ठाला श्राप दिला, वसिष्ठ मरण पावले आणि वसिष्ठाचा दुसरा जन्म सांगितला अगस्ती ऋषी. जनक राजाची उत्पत्ती सांगितली. पुढे भृगुपुत्रांचा वध सांगितला. कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा होता. त्या कार्तवीर्यार्जुन नावाच्या राजानं भगवान दत्तात्रयाची साधना केली. त्याला 1000 हात होते. कार्तवीर्यार्जुन नावाच्या राजाचे जे वंशज होते त्यांना हय्य असं म्हटलं देवी भागवतात. कार्तवीर्यार्जुन नावाच्या राजानं भृगु ऋषीला खूप धन दिलं होतं आणि भृगु ऋषीला धन दिल्यानंतर भृगु ऋषींनी ते धन जमिनीमध्ये पुरून ठेवलं त्यांच्या वंशजांनी वगैरे. कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा मरण पावला, भृगुही चालले गेले. पुढे कार्तवीर्यार्जुन राजाचे जे वंशज होते व्यास जन्मेजय म्हणाले त्यांना थोडी धनाची आवश्यकता आली, थोडं धन कमी पडलं. तर त्यांना असं लक्षात आलं की आमच्या बाप दाद्यांनी या ब्राह्मणांना धन दिलं, यांच्याकडून आपण धन वापस मागू. म्हणून ते धन मागायला वापस गेले. ब्राह्मण म्हणले आमच्याकडे नाही आहे. काही ब्राह्मणाला भीती वाटली म्हणून ब्राह्मणांनी जमिनीमध्ये जे धन पुरून ठेवलं होतं ते धन त्यांना दिलं आणि काही जण जंगल आश्रम वगैरे सोडून पळून गेले. ते धन पुन्हा संपलं. यांना लालच लागली. यांना वाटलं ब्राह्मणाच्या त्या जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं धन यांच्या झोपडीतही धन असेल, झोपडीचं धन ब्राह्मणाने दिलं नाही म्हणून हे त्या भृगु कुलातल्या ब्राह्मणांना मारत सुटले. ब्राह्मणाची हत्या करू लागले. ब्रह्महत्येचा दोष यांना घडला. ब्राह्मणांच्या बायांनाही मारू लागले हे भृगूचे वंश, हे हय्य वंशज म्हणजे कार्तवीर्यार्जुन राजाचे वंशज. असं करता 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 काही स्त्रिया घाबरल्या. घाबरत्या 100 वर्ष पळत राहिल्या. त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया एका पर्वतावर गेल्या. पर्वतावर जाऊन त्यांनी जगदंबेची मूर्ती स्थापन केली आणि जगदंबेची मूर्ती स्थापन करून देवी प्रसन्न झाली. देवीने सांगितलं काळजी करू नका, तुमच्यामधली जी एक स्त्री गर्भवती आहे ती स्त्री तिच्या उदरातून जन्माला येणारा पुत्र या सगळ्या दुष्टांचा नाश करेल. हे सगळे
हय्य जेव्हा त्या ब्राह्मणांच्या बायाला मारायला आले तेव्हा एक स्त्री गर्भवती होती. तो गर्भवतीच्या उदरामध्ये 100 वर्ष राहिला. 100 वर्ष तो गर्भवतीच्या उदरातून मांडीत आला आणि मांडीतून त्या पुत्राचा जन्म झाला. तेजानं युक्त असलेला तो पुत्र, त्या पुत्राचा जन्म झाल्याबरोबर त्याला जेव्हा त्या दुष्ट हय्यांनी पाहिलं, ते सगळे दुष्ट हय्य आंधळे झाले. आंधळे त्यांनी क्षमा मागितली, ते वापस निघून गेले. आणि इथूनच पुढे हय्यवंश वाढला. आता हय्यवंश पुढे कसा वाढला तर त्याच्याकरता भगवान विष्णूची कथा सांगितली. एक दिवस भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये माता लक्ष्मीसोबत बसले होते. लक्ष्मीचा भाऊ, भगवान विष्णूच्या सख्या मेहुण्याचं नाव काही माहिती आहे का? लक्ष्मीचा भाऊ म्हणजे विष्णू परमात्म्याचा मेहुणा, सूर्याचा पुत्र रेवंत पांढऱ्या घोड्यावर बसला. घोड्याचं नाव आहे उच्चश्रवा. उच्चश्रवा नावाच्या घोड्यावर बसला आणि विष्णूच्या दर्शनाकरता गेला. लक्ष्मीला वाटलं, बाप माझा भाऊ किती सुंदर दिसतोय. बहिणीला भावाचा अभिमान असतोच ना शेवटी, आहे की नाही? मोठ्या बहिणीला लहान्या भावाचा अभिमान असतो. लक्ष्मीला वाटलं माझा भाऊ आलाय, घोड्यावर बसून आलाय आणि माझ्या पतीकडं ना इतका सुंदर घोडा याच्याकडे आहे, म्हणून लक्ष्मी त्या घोड्याकडे पाहू लागली. तर विष्णू परमात्म्यानं लक्ष्मीला विचारलं, एवढं टकलावून तू काय पाहतेस आहे? तर लक्ष्मीनं उत्तरच दिलं नाही. पुन्हा विचारलं, काय पाहतेस आहे? उत्तरच दिलं नाही. भगवान विष्णूला स्वतःचा अवमान वाटला. हा मग जसं लक्ष्मीनं श्राप दिला होता ना विष्णूला, तुझं मुंडकं पडेल, तसं विष्णूनंही लक्ष्मीला श्राप दिला की तुझ्या भावाच्या घोड्याकडे पाहून तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, त्यामुळे तू भूतलावर जाऊन लोभी घोडी होशील. काय श्राप दिला? लोभी घोडी होशील. कार्याशिवाय कारण घडत नाही देवी भागवतात. हो, असा कसा श्राप दिला म्हणले तुम्ही मला? नाही दिला म्हणले. आता जा. कालिंदी आणि तमसा नदीचा संगम आहे. तिथे जिथं सूर्याच्या पत्नीनं तप केलं होतं त्या जागेवर येऊन लक्ष्मीनं 1000 वर्ष महादेवाची तपश्चर्या केली. किती? 1000 वर्ष महादेवाची तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, का ग तुला माहिती नाही की तुझा पती आणि मी एकरूपच आहे? तुझा पती सगळ्या जगाचा बाप आहे, त्याला सोडून माझी कशाला तू तपश्चर्या केली? म्हणले, माझे पती माझ्यावर रागवले. माझे पती माझ्यावर रागवले आणि त्यांनी 1000 वर्ष मला त्यांच्यापासून दूर केलं. त्यांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांचे पाय दाबले तरच त्यांना झोप लागते. आणि एवढा असूनही, एवढा आमचं एकमेकावर प्रेम असून त्यांनी मला 1000 वर्ष घोडे होण्यास श्राप दिला. ते म्हणले, तुमच्याकडून पुढे हय्यवंश वाढणार आहे म्हणून त्यांनी श्राप दिला. आणि की कार्याशिवाय कारण घडत नाही, किंवा काही कारण असतं त्याच्यामुळेच कार्य घडतं. तू काळजी करू नको. तुझ्या पतीला विष्णूला मी इथे यायला सांगतो. भगवान विष्णू इथे येतील. तू घोडी झाली आहे तर ते घोड्याच्या रूपात येतील, म्हणजे ते अश्व बनतील. तू अश्विनी बनशील आणि तुमच्या दोघांचा पुन्हा इथे त्या रूपामध्ये विवाह होऊन तुम्हाला जो एक पुत्र होईल, तो पुत्र या ठिकाणी तुर्वसू नावानं प्रसिद्ध होईल आणि तोच हय्य होईल. आणि तो पुढे त्याला एकवीर नाव पडेल आणि एकावलीशी तो लग्न करेल. त्या एकावली नावाच्या राजकन्येचा तो कालकेतूच्या राक्षसाच्या तावडीतून सुटका करेल, म्हणजे हय्य कुलाधिपती तो होईल. भगवान शंकर निघून गेले लक्ष्मीला वरदान देऊन. भगवान शंकराने वैकुंठामध्ये चित्रवर्म नावाच्या गणाला पाठवलं. विष्णू परमात्म्याला सांगितलं, शंकराच्या आज्ञेनं तुम्हाला त्यांनी तमसा नदीवर जायला सांगितलं. भगवान विष्णू तिच्या अश्वाच्या रूपात आले. लक्ष्मीला आनंद झाला. दोघांचा समागम झाला आणि दोघांच्या समागमामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांनी अश्व आणि अश्विनी होऊन, म्हणजे घोड्याच्या रूपामध्ये दोघांनी एका पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राला तिथेच ठेवून भगवान विष्णू आणि लक्ष्मी वैकुंठाला निघून गेले. ते पुत्र तिथं रडत होता. चंपक नावाचा विद्याधर आणि त्याची पत्नी मदनालसा यांना तो पुत्र सापडला. वरतून इंद्रानं आकाशवाणी केली की हा पुत्र तुर्वसू आहे, तुर्वसूला द्या. तर यदूचा पुत्र तुर्वसूला तो पुत्र दिला आणि तुर्वसूनी त्या पुत्राचं जे नाव आहे त्या पुत्राचं नाव एकवीर ठेवलं. तुर्वसू नावाचा पुत्र हा ब्रह्मलीन झाला. आता एकवीर हा हय्य नावाच्या राजाच्या गादीवर बसला आणि एक दिवस जंगलात शिकारीला गेला. तर त्याला एक बाई रडताना दिसली. त्या बाईचं नाव होतं यशोवती. त्याने विचारलं, तू कोण आहे? सांगितलं, एक राजा आहे रम्य नावाचा. त्या रम्य राजाच्या बायकोचं नाव आहे रुक्मिरेखा. रुक्मिरेखा राणी आणि रम्य राजा यांची एकुलती एक मुलगी एकावली. आम्ही दोघी राजा राणीला न सांगता इथे जंगलात फिरायला आलो, न सांगता आलो. तर एक कालकेतू नावाचा राक्षस आला आणि माझ्या मैत्रिणीला, राजाच्या मुलीला पकडून घेऊन गेला पाताळामध्ये. आता मी जर का घरी गेले तर राजा माझा जीव घेऊन टाकेल. हे कोणाला सांगितलं? भगवान विष्णूचा आणि लक्ष्मीचा जो मुलगा आहे एकवीर, हय्य नावाच्या राजाच्या गादीवर जो बसला, अश्व आणि अश्विनीला जो पुत्र झाला, त्या एकवीराला सांगितलं. एकवीर पाताळामध्ये गेला. त्यांना कालकेतूचा वध केला. एकावलीला आणलं आणि एकावली सोबत विवाह केला. जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं
या हय्य नावाच्या राजाचं विवाहही पुढे झाला. पुढे नारदाची आणि नारदाच्या मामाची कथा आलेली आहे. देवर्षी नारद आणि नारदाचे मामा दोघं जण फिरत फिरत एक राजा होता संजय नावाचा. त्या संजय नावाच्या राजाच्या राज्यामध्ये भगवान विष्णूचं भजन करत करत गेले. नारायणा नारायणा नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 ओ नारायण नारायण. म्हणा सर्वजण टाळी वाजवा. नारायण हो नारायण 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 हो नारायण. झांकी को कितना समय है? झांकी हरि बोल श्री राधे. हो नारायण 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 ओ नारायण नारायण. जय हो नारायण हरि बोल. नारायण हो नारायण हो नारायण 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 हो नारायण नारायण. नारायण जय श्रीमन्नारायण. हो हरि बोल श्री राधे. हो नारायण 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 हो नारायण 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 हो नारायण हो नारायण हो नारायण 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 नारायण. नारायण 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 हो नारायण हो नारायण 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 हो नारायण. देवर्षि नारद इतना मीठा गाते हैं, बोलने का समय नहीं है. नारद से बढ़िया गायक दुनिया में आज तक दूसरा कोई नहीं हुआ है. देवर्षि नारद गायन करत करतच गेलं आणि पर्वत मामा तिथं दोघं गेले. ते हे मामा बादशाह असे भयान होते. या मामा बादशाला राजाची पोरगी आवडली. देवी भागवतातली कथा आहे. और तो म्हणला मैं शादी करूंगा मैं शादी करूंगा. ते म्हणले काही झालं तरी चालेल, कोणाचं का जमाना पण एकमेकाला सांगून करायचं म्हणले बरं का. मा घरी कोणीच लग्न जमवायचं नाही म्हणले. कोण? मामा भाचे. नारदाच्या सख्या मामाचं नाव पर्वतमुनी. आता काय करता, सुदैवानं मामाला तीच पोरगी आवडली बरं का, आणि भाच्याला सुद्धा तीच पोरगी आवडली. अरे बाबा तुमचं दोघांचं ठीक आहे, पण त्या पोरीला कोण आवडलं? त्या पोरीला नारद आवडले. नारद का होते बाबा, लेकिन बहुत बढ़िया गाते थे ना नारद जी. बहुत सुंदर गाते थे नारद, बहुत सुंदर. कोई जवाब नहीं नारद के गायन का. नारद के गायन का कोई जवाब नहीं, लाजवाब बिल्कुल. नारदाचं गायन ऐकून राजाची मुलगी, तिचं नाव दमयंती. दमयंती राजकुमारी नारदाच्या प्रेमात पडली आणि तिला वाटलं जाऊ द्या, भातचा सोडून मामा शिकवून लग्न करणार आहे. 2-4 वर्षानं कमीच असेल ना वयानं भातचा मामापेक्षा. ती नारदाच्या प्रेमात पडली आणि नारदाला म्हणली मी तुमच्याशी लग्न करेन. नारदाला वाटलं बरं आहे. नारद हो म्हटला. मामाला राग आला, तू मला सांगितलं नाही, लबाडी केली, आपलं काय ठरलं होतं.
अरे बाबा तू का करणं मी का करणं, पण सांगायचं. तुम्हाला सांगितलं नाही त्याच्यामुळं तू वानरमुख होशील. नारदाच्या सौंदर्याला मामानं श्राप देऊन नारदाचं मुख वानराचं बनवलं. मामा तू मला श्राप दिला, जाय मी तुला श्राप देतो की तुला स्वर्गात जाताच येणार नाही, तू इथंच फिरत राहशील. दोघांनी एकमेकाला श्राप दिला. दोघंही तिथून निघून गेले. आता आपलं लग्न होऊ शकत नाही. बघ ना, मैं पूरा सुंदर हो लेकिन मुंह में मेरे मामा ने मुझको बंदर बना दिया. ती म्हणाली मैंने आपके सौंदर्य से प्रेम नहीं किया, आपके गुण से प्रेम किया है. स्वयंवराचं आयोजन झालं दमयंती राणीच्या, राजकुमारीच्या. ती म्हणली मला नारदाशीच लग्न करायचं. लोक काय म्हणतील आम्हाला, राजा आणि राणी म्हणले, त्याच्याशी मला घेणं देणं नाही. नारदाचं मुख वानराचं असूनही तिनं नारदाच्या गळ्यात माळ टाकली. हे जेव्हा पाहिलं तेव्हा पर्वत मुनीला वाईट वाटलं आणि पर्वत मुनीनं नारदाला यथावत पूर्ववत केलं. त्याचं मुख त्याला वापस लोटवलं, श्राप वापस घेतला आणि त्यांनीही मामाला पुन्हा स्वर्गामध्ये जाण्याचा अधिकार देऊन टाकला. पुढे नारदाची नारदी भागवतात वेगळी कथा आलेली आहे आणि देवी भागवतात वेगळी कथा आलेली आहे. देवर्षी नारद एक दिवस नारायणाचं भजन करत करत वैकुंठ लोकामध्ये गेले. वैकुंठ लोकामध्ये नारदाला आलेलं पाहून लक्ष्मी आणि विष्णू एकांतवासामध्ये होते, गप्पा मारत होते काहीतरी. नवरा बायकोच्या गप्पा ऐकू नाही म्हणले. ऐकू येत असलं तर लांबून खिसकाव. तिथं काही काही लोकांना भलती सवय असती, ते आतमध्ये गप्पा मारत हे कानाला फिर दरवाजाला कान लावतात नाही का, कशाला. ऐकू नाही म्हटले, मला संसारिक गप्पा सांगायची गरजच नाही, एवढं हेच मला इथं टाईम पुरायचं टाईम. पण करतात का नाही आमच्या तिकडचं बरं का, इकडं तिकडचं तिकडं सिटीत करत असतील बा, इकडं नाही करत कोणी आहे ना. नारदाला आलेलं पाहिलं आणि लक्ष्मी माता लाजली आणि माता लक्ष्मी लाजून निघून गेली. तर नारद काय म्हणले अभिमानानं, अहो काय भगवंता, अहो मी इंद्रिय दमन केलेला साधू आहे, मी संन्यासी आहे आणि मला पाहून लक्ष्मी माती कशाला लाजल्या. भगवान विष्णू म्हणले असं का, तू इंद्रिय दमन केलेला साधू आहे, चल तुला दाखवतो. नारदाला सोबत घेतलं भगवान विष्णूंनी आणि एक कान्यकुब्ज नावाचं नगर होतं. त्या कान्यकुब्ज नावाच्या नगरमध्ये नारदाला घेऊन आले. तिथे एक पाण्याचं कुंड होतं. नारदाला म्हणले तुझा विना काढ. नारदाने विना काढला, भगवान विष्णूच्या हातात दिला आणि आपल्या चिपळ्या होत्या त्या विष्णूच्या हातात दिल्या. जाय आंघोळ कर म्हणले या कुंडामध्ये, डुबकी मार याच्यामध्ये. देवर्षी नारदाला पाण्यामध्ये डुबकी मारायला लावली. गेला होता पाण्यात आंघोळ, तेव्हा नारद होता आणि बाहेर आला तेव्हा बाई होऊन आला. नाव पडलं सौभाग्य सुंदरी. काय नाव पडलं. आता जेव्हा बाई होऊन आलं तर पूर्ण त्याच्यामध्ये घुसला नारद. 100% परफेक्ट. विसरला मै नारद था. स्वतःला बाई समजायला लागलं. भगवान विष्णू दिले तिथं गायब होऊन गेले. एक राजा आलेला होता शिकारीला. त्या राजाचं नाव सांगितलं तालध्वज. राजाचं लग्न झालेलं नव्हतं. राजानं नारदाला पाहिलं, वा 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 काय सुंदर बाई आहे. नारद म्हणला तुम मेरी पत्नी बन जा. तुम कौन हो, मैं राजा हूं. ठीक आहे. सौभाग्य सुंदरी नाव प्राप्त झालेल्या नारदीनं तालध्वज नावाच्या राजाशी लग्न केलं आणि त्या तालध्वज नावाच्या राजापासून जो नारदी झाला होता, सौभाग्य सुंदर नाव पडलं होतं, त्याला 20 पोरं झाले. 20 देवी भागवतात. आणि 20 पोरं झाल्यानंतर राजा मरण पावला. आणि जुन्या काळातल्या बाया पतीसोबत जायच्या का नाही, जुन्या काळात तो काळ कठीण होता. नदीच्या तटावरती चितावेदी रचली आणि त्याच्यामध्ये नारदासोबत नारदी जाणार. तितक्यात भगवान विष्णू पुन्हा आले आणि भगवान विष्णू म्हणाले इकडे या ना बाई, काहून राडता. म्हणजे माझा नवरा आहे, नका ना रडू म्हणे तुम्ही. अहो असं काय म्हणता तुम्ही पहिले आंघोळ तर करा म्हणले या कुंडात. त्या बाईने पुन्हा आंघोळ केली. तो नारद झाला आणि मी नारद आहे का मग. आणि हे असं कसं काय झालं. तू म्हणला तू कामाला जिंकलेलं आहे, इंद्रिय दमन केलेला साधू आहे ना तू. इंद्रिय दमन वगैरे कोणी करणं अशक्य आहे ते नारदाला कळालं. नारदानं भगवंताची क्षमा मागितली. बोले नारायण भगवान की जय. श्रीमद्देवी भागवते महापुराणे षष्ठमस्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. श्रीमद्देवी भागवत महापुराणम सप्तमस्कंद प्रथमोध्याय. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. दक्षानं नारदाला श्राप दिला. दक्षाला 2 बायका आहे, प्रसूती आणि आसिकवनी पहिली बायको आहे. त्या आसिकवनी नावाच्या बायकोपासून दक्षानं 1000 पुत्र उत्पन्न केले. भागवतातली कथा देवी भागवतात आली. आणि आसिकवनी नावाच्या बायकोपासून 1000 पुत्र उत्पन्न केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही नारायण तीर्थामध्ये जाऊन भगवान विष्णूची तपश्चर्या करा. नारदांना सांगितलं तुम्हाला सृष्टी विस्ताराकरता तपश्चर्या करायचं आहे, तुम्हाला जगाचं ज्ञान नाही आहे, तुम्ही आत्मकल्याण करून घ्या. पुन्हा 1000 पुत्र उत्पन्न केले, त्यांना आत्मकल्याणाचा उपदेश केला. नारदाला दक्षाना श्राप दिला, तू एका जागेवर टिकणार नाही.
तिन्ही लोकात भ्रमण करत राहशील. नारदानेही दक्षाला श्राप दिला, तुलाही मुलगा होणार नाही म्हणून दुसरी बायको प्रसूती, तिला सगळ्या मुलीच झाल्या. च्यवन मुनीचा श्राप. पुढे च्यवनाची कथा भागवतातली याच्यामध्ये आली आहे. च्यवन नावाच्या ऋषीनं शर्यती राजाची कन्या होती सुकन्या, तिनं वारुळामध्ये जप करत असताना ज्योतीने काटे टोचले, सर्वांचं मलमूत्र बंद पडलं. राजाला मुलीशी लग्नाची मागणी घातली, लग्न केलं. अश्विनी कुमार आले, सिद्धाच्या डोहामध्ये त्यांना उडी मारवली, तरुण केलं. शर्यती राजाला त्यांनी सोमयज्ञाची प्राप्ती करून दिली. अश्विनी कुमारांना च्यवनांना तारुण्याची प्राप्ती झाली. शर्यती राजाचा यज्ञ जो भागवतात ह्या ऐकलेल्या कथा आहे म्हणून मी याचं जास्ती डिटेल विवरण इथे करत नाही. रेवतीचा बलदेवाशी विवाह आणि इक्ष्वाकू कुलाची निर्मिती सांगितली. आणि इक्ष्वाकूच वंशामध्ये पुढे एक राजा सांगितला, योनाश्व. योनाश्व नावाचा राजा जो होता तर तो जंगलामध्ये राण्यांना घेऊन गेला. त्याला पोरं वगैरे नव्हते, खूप बायका झाल्या पण मुलं झाले नाही म्हणून वसिष्ठ गुरुदेवांनी सांगितलं आपण पुत्र कामेष्ठी यज्ञ करू. म्हणून जंगलामध्ये गेल्यानंतर काय झालं, असं एक भव्य मंडप देण्यात आला आणि एक हवनकुंड तयार करण्यात आलं. तिथं मुक्काम होता सगळे. एक राजाने त्याला बायका खूप, म्हणजे आता मुलगा होत नाही तर सिद्ध पाणी पिऊन बायका गर्भवती होतील असं आहे. तर राजाच्या राण्यांकरता जे कलश भरून ठेवले होते, ज्या कलशातलं पाणी राजाच्या बायकांना प्यायचं होतं. एक दिवस राजा रात्री झोपीत उठला लघवी करता, आणि लघवीत उठल्यानंतर लघवी करता हातपाय धुण्याकरता त्यानं दुसरं पाणी घ्यायचं. तर त्याने जे कलश बायकांकरता भरून ठेवलेले होते का, त्या कलशातलं पाणी राजा पिला. झाला असं हरकत काही नाही, पण जे पाणी पिऊन बाया गर्भवती होणार होता ते पाणी राजानं पिलं म्हणून राजा गर्भवती झाला. राजा गर्भवती झाला. राजाच्या गर्भामध्ये एक पुत्र होता. 9 महिने तो पुत्र राजाच्या इथे उदरात राहिला आणि 9 महिन्यानंतर तो पुत्र उदरातून राजाच्या उजव्या मांडीत आला आणि 18 महिन्यानंतर राजाची उजवी मांडी फाडून बाहेर आला तो मुलगा. राजा मरण पावला नाही पण पोरगा रडायला लागलं. का, पोराला आईने जन्मच दिला नव्हता, राजानं जन्म दिला म्हणून पोरगा ढसा ढसा रडायला लागलं. याला दूध कोण पाहिजे, कारण जन्माला आलेल्या पोराला दुधाची नितांत आवश्यकता आहे. इंद्र प्रकट झाला आणि इंद्रानं उजव्या हाताच्या करंगळीहून दुधाची धार सोडली. त्याला संस्कृतमध्ये माधांता असं म्हटलेलं आहे. ये किसको पियेगा, ये मुझको पियेगा, माधांता. त्याचं नाव पडलं माधांता, योनाश्वाचा पुत्र. माधांताच्या वंशामध्ये अरुण नावाचा राजा झाला आणि अरुण नावाच्या राजाला सत्यव्रत नावाचा पुत्र झाला. हा सत्यव्रत ब्राह्मणाची बाई आणि पळून आणली. सत्यव्रताला त्रिशंकू होण्याचा श्राप दिला वसिष्ठांनी आणि या त्रिशंकूचाच पुत्र हरिश्चंद्र राजा झाला. भगवान महाकाली और भगवान शंकर आ रहे हैं. चलो एक बार थोड़ा भजन करते हैं, लेके आइए थोड़ा झांकी और उसके बाद में आरती में प्रवेश करते हैं. अरे एक बार शिव भोले भंडारी, क्योंकि आज माता रानी के साथ में हमारे भोलेनाथ भी आ रहे, बोधेश्वर स्वागत करेंगे. एक बार श्री भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. पार्वती ने मना किया पर ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. पार्वती से बोले मैं भी चलूँगा तेरे संग में, तेरे संग में. राधे संग श्री कृष्ण नाचे मैं भी नाचूंगा संग में, ओ तेरे संग में. राधा संग श्याम नाचे मैं भी नाचूंगा तेरे संग में, तेरे संग में. रास सजेगा ब्रज में भारी हम दिखा दे प्यारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. एक बार भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. हरि बोल श्री राधे बोधेश्वर महादेव की जय हो.
जाऊं तुम्हें रास में, हो उस रास में। हो मेरे भोले बाबा कैसे न जाऊं तुझे रस में, उस रस में। मोहन के सिवा कोई ना जावे उस रास में, हो उस रास में। मोहन के सिवा कोई ना जावे उस रास में, हो उस रास। हासी करेगी ब्रज की नारी, मानो बात हमारी गोकुल में आ गए है, गोकुल में आ गए है। एक बार शिव भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं। हरि बोल श्री राधे। ऐसे सजा दे मुझको, ऐसे सजा दे मुझको, कोई न जाने इस राज को, ओ इस राज को। ऐसे सजा दे मुझको कोई न जाने इस राज को, इस राज को। ओ ये है सहेली मेरी ऐसे बताना ब्रजराज को, ब्रजराज को। ये है सहेली मेरी ऐसा बताना ब्रिजराज को, ब्रिजराज को। है तान के कचरा बांध के साड़ी, चाल चले मतवाली गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। एक बार शिव भोले भंडारी बन के ब्रिज की नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। अरे पार्वती ने मना किया पर ना माने त्रिपुरारी, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए हैं। बोलिए बोधेश्वर महादेव की जय, महालक्ष्मी माता की जय, शिव पार्वती भगवान की जय। वाह वाह, आज दूल्हा दुल्हन बहुत अच्छे लग रहे हैं, बोधेश्वर और महालक्ष्मी। कथा का विश्राम है।